मोबाईलची बॅटरी न लावता अंधारात कशी चोराच्या अवलादीचे पळाली तर राड घेऊन चालेत राड. मादर शोधायला चांगलं वाटतं, इथून राडा नेऊन फेका कंपनीत. ऐकायला तयार नाही. घ्या माय जाऊन चाललेत राड, जाऊ द्या. मादर शोधस आले. झाट्यावडी पगार द्यायलेत, 200 रुपये हजेरी. कंपनीचं नाव तर कोट्याधीश, राधा कंस्ट्रक्शन. भिकाऱ्याच्या अवलादीचे 200 रुपये हजेरी. रात्रभर बसायचं राखो मच्छरामध्ये आणि याच्या मालाची रखवाली करावं. 200 रुपये हजेरीमध्ये याचे बाप बसले होते का कुठं? आज 10 महिने झालं आम्हाला चुत्या बनवून इथं काम लावलं आहे. आणि भोसडीचे शारदा कंस्ट्रक्शन राहुल पाटलाला कमीत कमी 10 बार सांगितलं, पेमेंट वाढवा. माय जाऊन घेणं चालले तर पेमेंट वाढवणं चालले तर छिनाल व्हायचे. याच्या मायला जवलं आहे कंपनीच्या साहेब लोकांच्या. छिनाल मायच्या अवलादीचे साहेब लोक माय बहिण्याची भाड समजून इथं शेडचा किराया खायलेत, आमच्या जागेचा किराया खायलेत, लाईट बिलचा किराया खायलेत. याच्या मायला झवलं साहेब लोकांच्या. या छिनाल मायचे कुठून आलेत की इथं आमची गाण मारायला झालेत. या 10 महिन्यामध्ये 8 ते 10 लाखाच्या नुकसानीमध्ये आम्ही. ही कंपनी आमच्या जाग्यात आल्यापासून आमचा घाटा झाला आहे. 8 ते 10 लाख रुपये घाटा झाला आहे. ह्या भोसडीच्या याला सांगितलं होतं, इथून सगळं सामान उचला, दुसरीकडे जा. ऐकलं नाही या लोकांनी, मादर चोद्यांनी. हे भोसडीच्या आमच्या जीवाला काळ झालेत. शारदा कंस्ट्रक्शन मालक कुठं गाण मारून घ्याले की कुत्रे कारभार करायले. तर हे भडवा बसवराजसुद्धा इथली काही दखल ऐकत नाही. त्याचंही कमिशन खाण्यामध्ये हात असेल. भोसडीचे आया बहिणीची भाड समजून खात असतील. मादरचोद कुत्र्याच्या अवलादीचे. शारदा कंस्ट्रक्शन म्हणतात. याच्या मायला झवलं. याच्या शारदा कंस्ट्रक्शन मालक कुठं आहे की कुत्र्याचा कारोबार झाला सगळा.